नमस्कार शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र हे दिल्यात जाणार आहे। फार्मर युनिक आयडी या आयडीच्या मार्फत शेतकऱ्यांचा पीक विमा, शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर, बँकेचं लोन, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना या सर्वांची माहिती एकत्रित गोळा करण्याचं काम हा फार्मर आयडी करणार आहे। आणि हा फार्मर आयडी जर तुम्ही काढला असेल तर त्याचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण फार्मर आयडी काढल्याच्या नंतर तुम्ही जो फार्मर आयडी काढताय ती फक्त तुम्ही फार्मर आयडी साठी नोंदणी करत आहात, आणि ती नोंदणी झाल्याच्या नंतर तुमचा फार्मर आयडी अप्रूव्हल झालाय की नाही, तुमचं विशिष्ट ओळखपत्र तयार झालंय की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही तुमचं फार्मर आयडी काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्य काळात होणार आहे। तुमचं कापूस अनुदान असेल, सोयाबीन अनुदान असेल, पीक विमा असेल, सर्व काही योजनांचा लाभ तुम्हाला या एकाच आयडीमुळे मिळणार आहे। आणि येणारा 19वा हप्ता हा पीएम किसान योजनेचा जो 24 फेब्रुवारीला मिळणार आहे त्यासाठीही फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे। तर तो फार्मर आयडी तुम्ही काढलाय तर तो कशा प्रकारे चेक करायचा आहे, अप्रूव्हल झालाय की नाही, तर चला मित्रांनो वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ। तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही ॲग्रीस्टॉकची वेबसाईट आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फार्मर आयडी कसा काढायचा, त्यावेळेस ही वेबसाईट मी सांगितली होती, आणि ही वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आता इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळतील बघा। इथे आहे डॅशबोर्ड, इथे आहे चेक एनरोलमेंट स्टेटस, आणि इथे आहे CSC आयडी। आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्यावर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या, तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला इथे चेक द स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। चेक द स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे, आणि याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर काय येईल तर तुम्हाला इथे माहिती विचारेल बघा। त्याच्या माहितीमध्ये काय आहे तर माहितीमध्ये इथे आहे एनरोलमेंट आयडी, जो आयडी फार्मर आयडी आलेला आहे तो आयडी इथे दाखवेल, आणि इथे आधार नंबर दाखवेल बघा। तुम्ही एनरोलमेंट आयडीनेही चेक करू शकता आणि आधार आयडीनेही इथे चेक करू शकता। तर आपण इथे आधार आयडी सिलेक्ट करूयात, आणि आधार आयडी सिलेक्ट करून इथे तुम्हाला तुमचा जो आहे तो आधार नंबर टाकायचा आहे। इथे आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, नंतर चेक याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर आपण इथे आधार नंबर टाकून घेऊयात। तर इथे शेतकऱ्यांनी जो नोंदणी केलेला आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तुम्ही स्वतःचा आधार नंबर इथे टाकू शकता, आणि आधार नंबर टाकल्यानंतर चेक याच्यावर तुम्हाला चेक करायचं आहे। आता चेकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवेल, तुमचं नाव दाखवेल, सेंट्रल आयडी दाखवेल, अप्रूव्हल झाले की नाही तेही दाखवेल। त्याचबरोबर जे काही रिझन असेल, रिजेक्ट केलं असेल तर त्याचं रिझनही तुम्हाला इथे दाखवेल। त्याबरोबर तुमची तारीखही इथे दाखवणार आहे, तर तुम्ही कोणत्या तारखेला काढलेला आहे। तर तुम्हाला चेक करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार आहे। तर इथे बघू शकता, इथे ओपन झालेलं आहे। आता इथे तुम्हाला काय काय माहिती बघायला मिळाली बघा। इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर, सेंट्रल आयडी, आणि इथे जे अप्रूव्हल स्टेटस आहे हे सध्या पेंडिंग आहे। नंतर तुम्हाला शेतकऱ्याचं इथे नाव दाखवेल, तारीख दाखवेल, रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला इथे रिजेक्ट दाखवेल, अप्रूव्हल असेल तर तुम्हाला इथे अप्रूव्हल दाखवेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।